होळी आणि शिमग्याचा सण अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सणाची धामधूम सुरू झाली आहे। शिवतीर्थ परिसरात गांधी पुतळा रोड तसेच मुख्य व्यापारी गल्लींमध्ये रंग, गुलाल, पाणी पिचकाऱ्या, फुगे, मुखवटे आणि सजावटींच्या वस्तूंचे सजलेले स्टॉल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत। सायंकाळच्या सुमारास बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची वाढती गर्दी दिसून येत असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे। यंदा विशेष म्हणजे लहान मुलांकडून प्लास्टिक टिमक्यांना मोठी मागणी होत आहे। रंगीबेरंगी हलक्या वजनाच्या आणि विविध आकारातील टिमक्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात मांडण्यात आल्या आहेत। आकर्षक डिझाईन व परवडणाऱ्या किमतीमुळे पालकही मुलांच्या आग्रहाखातर या वस्तू खरेदी करत असताना दिसत आहेत। विक्रेत्यांना ग्राहकांची आवड ओळखून यंदा टिमक्यांचा साठा वाढवल्याचे सांगितले। त्याचबरोबर पाणी साठवण्यासाठी बादल्या, टब, ड्रम तसेच विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांची मागणीही वाढली आहे। काही ठिकाणी नैसर्गिक रंग उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला असून सुरक्षित व पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांकडून केले जात आहे। दरवर्षीप्रमाणे सणाच्या 10 ते 15 दिवस आधी शिवतीर्थ ते गांधी पुतळा रोड दरम्यान साहित्यांचे स्टॉल लागतात। यंदाही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे। ग्रामीण भागातील नागरिकही खरेदीसाठी शहरात दाखल होत असल्याने बाजारपेठ अगदीच गजबजलेली दिसत आहे। आगामी काही दिवसात खरेदीला आणखी वेग येईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। एकूणच होळीपूर्वीच शहरात सणाचा रंग चढू लागला असून बाजारपेठेत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे।